महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलंय। अजित पवारांच्या अध्यक्षपदाच्या काळात खेळाडूंना राजाश्रय मिळाला नाही असा आरोप महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी केला। देवेंद्र फडणवीस यांनीच खऱ्या अर्थाने खेळाडूंना राजाश्रय दिला असं देखील ते म्हणाले। अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांच्यात लढत होतीये। आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष जे आहे रामदासजी तडस आहे, ते स्वतः खासदार राहिलेले कुस्तीगीर राहिलेले आहे। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ। अजितदादांनी ज्या प्रमाणात खेळाडूला राजाश्रय द्यायला पाहिजे होतं जे देवेंद्रजीने दिलं। 2014 मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ज्यावेळेस इथं महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं की महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी असो, नॅशनलचा खेळाडू असो, त्याला डायरेक्ट DYSP बनवून आणि ते काम केलं। आज 16 DYSP आमचेवाले सरकारमध्ये म्हणजे नोकरीमध्ये आहे। जे पहिल्यांदा जे पंजाब हरियाणामध्ये व्हायचं ते देवेंद्रजींनी खरा राजाश्रय छत्रपती शाहू महाराजांनंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी राजाश्रय दिला आहे। याचीवाली मान्यता का रद्द झाली? काही कधी नॅशनलच घेतले नाही, ते नॅशनल आम्ही घेतले म्हणून आम्हाला मान्यता मिळाली। जोपर्यंत नॅशनल घेत नाही तोपर्यंत खेळाडूसुद्धा तयार होत नाही ना। आज हरियाणा पंजाब का समोर गेले की त्या ठिकाणी नॅशनल होत राहते। ते मात्र जे परंपरा जुनी होती ती परंपरा संपवली या लोकांनी, ते परंपरा आम्ही चालू केली। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।